आता एक मोठी बातमी समोर येते आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटपावर शरद पवारांनी आता एक मोठं विधान केलेलं आहे। इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू आहे। जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवू असं ते म्हटलेत। जागा वाटपावर तिन्ही पक्षात सध्या चर्चा सुरू आहे। 10 दिवसात जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। आम्ही 3 पक्ष मिळून निवडणूक लढणार आणि लोकपरिवर्तन करण्यासाठी इच्छुक आहेत असं देखील शरद पवार म्हटलेले आहेत। 2 ऑक्टोबरला सिडकोच्या घरांची जाहिरात निघण्याची शक्यता आहे। यावेळेला लॉटरी पद्धतीने घरं विकली जाणार नसून लोकांना थेट पैसे भरून घर बुक करता येणार आहे। सिडकोने देखील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय। घरांसाठी गिरणी कामगार पुन्हा मैदानात उतरणार आहेत। घरांच्या मागणीसाठी 26 सप्टेंबरपासून गिरणी कामगार संघर्ष समितीकडून भारत माता आणि लालबाग इथे निदर्शनं करणार आहेत। राज्यभरातील अंगणवाडी सेविका उद्यापासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत। अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण विकास विभागाने घेतला होता। निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने अंगणवाडी सेविकांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। अहमदनगरच्या जामखेड इथे ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांनी आंदोलन केलं। कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्याने खड्या चौकात रास्ता रोको करण्यात आला। तुळजापुरात आठवडी बाजार भरवण्यावरून वाद निर्माण झालाय। नगर परिषदेने शहरातील बाजार मंगळवारी ऐवजी बुधवारी करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला तुळजापूरमधील व्यापारी आणि पुजाऱ्यांनी विरोध दर्शवला। मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात राज्य परिवहन विभागाच्या प्रशिक्षण वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली। यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। प्रशिक्षण वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लासलगाव मनमाड या 24 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। गंगाखेड तालुक्यातील कातरवाडीमध्ये वीज पडून 2 बैल आणि 1 म्हैस ठार झाले। या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासे खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली। गणपती विसर्जनानंतर आठवड्यातील पहिल्याच रविवारी सकाळी होणाऱ्या लिलावामध्ये स्थानिकांसह पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। वीज कर्मचारी 25 सप्टेंबरपासून 2 दिवस संपावर जाणार आहेत। वीज क्षेत्रातील खासगीकरण आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आली आहे। भविष्यात नवी मुंबई आणि मुंबई विमानतळाचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी 35 किलोमीटर मेट्रो मार्गिका सुरू केली जाणार आहे। त्याचा मार्ग समुद्रातून देखील जाणार असल्याची माहिती सिडकोने दिली आहे। देशातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून तेजी आलेली आहे। बांधकाम क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अनेक कंपन्यांनी आता भारताकडे लक्ष केंद्रित करत इथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे। नवी मुंबईतील खासगी आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जिओमॅट्रिकल बॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट बॉक्स रूपी साहित्यांचं वाटप करण्यात आलं। यामुळे अनेक शाळा डिजिटल झाल्याने विद्यार्थी देखील स्मार्ट होणार आहेत। अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बाजारपेठा ऑनलाईन झालेल्या आहेत। विविध कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या वाहनांमुळे कार्बन उत्सर्जन होत असून वायू प्रदूषणात मात्र भर पडते। कोरोना महामारीनंतर राज्यात साथी रोगांच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। यामध्ये 2023च्या तुलनेत डेंग्यू 98 तर मलेरियाच्या रुग्णसंख्येत 17% घट झाली आहे। रायगड जिल्ह्यातील 5000 लोकसंख्येचं गाव लवकरच सौर ऊर्जेवर स्वयंप्रकाशित होणार आहे। केंद्र सरकारच्या सोलर विलेज योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे। वांद्रेमधील किल्ल्याचं सुशोभीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्यामुळे लवकरच किल्ल्याचा कायापालट होणार आहे। सुशोभीकरणामुळे पर्यटनाला नव्यानं चालना मिळणार आहे। सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करण्याकरता पुढील महिन्यात युनेस्कोची टीम रत्नागिरीमध्ये दाखल होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींकडून किल्ल्याची साफसफाई केली जाते। सुवर्णदुर्ग किल्ल्याला हेरिटेजचा दर्जा मिळण्याच्या खरं तर हालचाली सुरू आहेत। राज्यात पुन्हा पावसाचं आगमन होणार असून काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानुसार 23 सप्टेंबरपासून पावसाचं दमदार कमबॅक होणार आहे। सांगलीत पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली। वाळवा, शिराळा, पळूस, कवठे महाकाळ आणि तासगाव या तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस कोसळला। त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय। 12वी पाणीपुरवठा योजनेवरील पाण्याची मागणी वाढते आणि त्यामुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र तसंच रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय आणि ही समस्या मार्गी लावण्यासाठी शहाड पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात येते। पितृ पंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली आहे। त्यामुळे भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे। नवरात्रोत्सवात भाज्यांच्या दरात घट होण्याचा अंदाज आहे।
मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर 49% वाढ झालेली आहे। यात देशातील आवक 80 टनाच्या वर गेली आहे तर राज्यात 20 टनाच्या वर गेलेली आहे। मागील आठवड्यात कापसाला प्रति क्विंटल 8,125 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला। जर आवक पाहिली तर राज्यातील आवक जैसे थे असून देशातील आवकमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे। गेल्या आठवड्यात राज्यात 3 टनापर्यंत हळदीची आवक झाली आहे। हळदीच्या आवकमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनुक्रमे 11.68% आणि 8.47% इतकी वाढ झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,07,733 क्विंटलची आवक झाली। यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 33,921 तर अहमदनगर जिल्ह्यात 30,568 क्विंटलची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 4,100 रुपयांपासून ते 4,870 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची सर्वाधिक आवक झालेली आहे। टोमॅटोला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 4,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे। मागील काही दिवसात तुरीच्या बाजारभावात घसरण सुरू आहे। ऑगस्ट महिन्यात 11,000 रुपयांपर्यंत बाजारभाव गेले होते, मात्र मागील आठवड्यात हा दर 10,180 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आलाय। राज्यातील शेतकऱ्यांचा मका काढणीला आला असून दुसरीकडे बाजारभावात घसरण झाली आहे। कमीत कमी 2,400 रुपयांपासून ते सरासरी 2,600 रुपयांपर्यंत मक्याला दर मिळालाय। म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांच्या कामाला वेग येणार आहे आणि या भूखंडावरील झोपड्यांचा आणि जुन्या चाळींचा एसआरए योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्याबाबत राज्य सरकारनं एसआरएला मंजुरी दिली आहे। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयानं दणका दिलाय। मात्र वेळापत्रकानुसार निवडणुका घेणं शक्य नसून त्याऐवजी 24 सप्टेंबरला निवडणुका होतील असं विद्यापीठ प्रशासनानं सांगितलेलं आहे। पंतप्रधान अनुदान प्रकल्पात 30 ते 35 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या 66 इमारतींचा पुनर्विकास करण्याऐवजी दुरुस्ती करण्याचं ठरवण्यात आलं। या 66 इमारतींसाठी महाराष्ट्र निवारा निधीतून 150 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। मध्य रेल्वे हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे। आता पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील महाराष्ट्रातून धावणार असल्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे पुण्यातून ही ट्रेन धावणार असल्याचे संकेतच केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले। शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ठाण्यातील शिक्षक येत्या 25 सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन मोर्चा काढणार आहेत। ई पीक पाहणी करण्यासाठी आता केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचं आवाहन करण्यात आलं। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी शेततळे यासाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 1 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं येत्या 1 ऑक्टोबरपासून कामगारांची हजेरी चेहरा पडताळणी यंत्राद्वारे करण्याचा निर्णय घेतला। मात्र शिक्षणाचा अभाव असलेल्या आणि स्वयं नोंदणी करू न शकणाऱ्या कामगार वर्गाकडून या निर्णयाला विरोध होऊ लागलाय। महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। घनकचरा संकलनाबरोबरच स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता फेरी, मानवी साखळी आयोजित करून सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। देशामधील सर्वच मंदिरातील प्रसादासाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर करा अशी मागणी करण्यात आली आहे। फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फेडरेशननं ही मागणी केली आहे। कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील दानपेटीत शनिवारपर्यंत 1,84,04,070 रुपयांची रोख रक्कम जमा झालेली आहे। वर्षभरात या दानपेटीत भाविकांकडून अंबाबाई चरणी जमा होणाऱ्या रोख रकमेची मोजदाद देवस्थान समितीनं केलेली आहे। भारतीय लष्कराच्या स्थापना दिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या आर्मी डे परेडचा मान पुण्याला मिळालेला आहे। लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे येत्या 15 जानेवारीला पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी आता सुरू करण्यात आली आहे। एअर मार्शल अमरप्रीत सिंग हे हवाई दलाचे पुढील प्रमुख असणार आहेत। 30 सप्टेंबरपासून एअर चीफ मार्शल म्हणून ते पदभार स्वीकारतील। आता एक मोठी बातमी